हॅलो स्टुडंट्स, तर ट्रिगोनमेट्रिक फंक्शन ह्या थर्ड चॅप्टरमध्ये आपण प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन आणि पोलर कॉर्डिनेट्स या तीन गोष्टी शिकलेलो आहोत. त्याच्यावर थर्ड 3.1 एक्झरसाइज सॉल्व केला आहे, बरोबर. आता पुढची कन्सेप्ट आहे आपल्याला कुठली, सोल्युशन्स ऑफ ट्रायंगल. सोल्युशन्स ऑफ ट्रायंगल ही कन्सेप्ट काय आहे, द 3 साइड्स अँड 3 अँगल्स ऑफ ट्रायंगल आर कॉल्ड ॲज पार्ट्स ऑफ ट्रायंगल. म्हणजे ट्रायंगलचे जे पार्ट्स 3 असतात ते काय असतात, अँगल ए सपोज हा, अँगल बी अँड अँगल सी. आणि ही साईड फर्स्ट 1 2 3 या 3 साईड्स आणि 3 अँगल्स म्हणजे ट्रायंगलचे पार्ट असतात. कन्सेप्ट लक्षात आली ही. नाव पहिली कन्सेप्ट सांगितली, याच्यामध्ये पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय आहे, सॉल्विंग अ ट्रायंगल मीन्स, सॉल्विंग ट्रायंगल. तुम्हाला क्वेश्चन येतो सॉल्व द ट्रायंगल. Solving triangle means finding the unknown parts of triangle from the known parts. Finding the unknown parts from the known parts. In general, a triangle can be solved if we know 3 of its part, at least of which is a side. म्हणजे ट्रायंगलचे 6 पार्ट्स आहेत ना, बरोबर. ह्या 3 साइड्स आणि हे 3 अँगल्स, हा अँगल, हा अँगल, हा अँगल. समजा ABC याच्यामधले 3 पार्ट कोणतेही दिले तर तुम्हाला ट्रायंगल उरलेले काढता येतात. समजा हा ए अँगल दिलेला असेल, ही साईडची लेंथ दिली समजा 3, ही लेंथ दिली 2 आणि हा दिला 60 डिग्री, तर तुम्हाला हा अँगल फाइंड आउट करता येतो, हा आणि ही साईड पण फाइंड आउट करता येते. किंवा 2 अँगल दिलेले असतील ट्रायंगलमध्ये, हा अँगल ए दिला, हा बी दिला आणि एक साईड दिली, तर उरलेल्या 2 साईड आणि उरलेला एक अँगल काढता येतो. तर इथं कमीत कमी दिलं ॲटलिस्ट 1 ऑफ विच इज अ साईड. कमीत कमी एक काय असणार आहे, साईड असणार आहे. लक्षात ठेवा, 3 कोणतेही 3 पार्ट दिले. लक्षात ठेवा किती पार्ट द्यायला पाहिजेत. इन जनरल 3 ऑफ इट्स पार्ट दिलेले जर असतील तर तुम्हाला काय फाइंड आउट करता येतं, 3 पार्ट दिलेले असतील तर उरलेले 3 पार्ट फाइंड आउट करता येतात. ठीक आहे, हा पॉईंट समजला, हा पॉईंट समजला. सोल्युशन ऑफ ट्रायंगलमध्ये सोल्युशन ऑफ ट्रायंगल काढायचं म्हणजे काय करायचं, काही गोष्टी दिलेल्या असतात, ॲटलिस्ट 3 गोष्टी दिलेल्या असतात, 2 अँगल किंवा एक साईड किंवा 2 अँगल आणि एक साईड वगैरे, त्याच्यावरून उरलेल्या साईड्स आणि अँगल काढायच्या, त्याला म्हणायचं सोल्युशन ऑफ ट्रायंगल. इफ 3 साईड आणि 3 अँगल काय म्हणतो आपण, पार्ट्स ऑफ ट्रायंगल. आता तिसरा पॉईंट बघा, फॉर फाइंडिंग द सोल्युशन ऑफ द ट्रायंगल, फॉर फाइंडिंग द सोल्युशन ऑफ ट्रायंगल वी जनरली कन्सिडर द ट्रायंगल विच डज नॉट कंटेन राईट अँगल. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. काय, विच डज नॉट कंटेन राईट अँगल. तो राईट अँगल नको आहे, राईट अँगल नको आहे आपल्याला, समजलं. सच ए ट्रायंगल इज कॉल्ड ॲज ऑब्लिक ट्रायंगल. त्याला काय म्हणायचं, ऑब्लिक ट्रायंगल. ही कन्सेप्ट एक लक्षात ठेवा, MCQच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. तर ऑब्लिक ट्रायंगल कशाला म्हणायचं ते, तर राईट अँगल आपण कन्सिडर करत नाही. जे काही सोल्युशन ऑफ ट्रायंगल काढतो आपण ते ॲक्यूट आणि ऑब्ट्यूस अँगलचेच काढतो, ॲक्यूट अँगल ट्रायंगल आणि ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलचे काढतो. राईट अँगल जनरली कन्सिडर करत नाही. इथं काय दिलेलं आहे, इन जनरल. याचं मिनिंग असं होतं, आपण कधीच कन्सिडर करत नाही असं नाही, कन्सिडर करतो कधी कधी. ऑब्लिक आहे, लक्षात ठेवा. तो कसा आहे, ऑब्लिक ट्रायंगल आहे. कधी कधी कन्सिडर करतो, रेअरली, पण जनरली आपण तो कन्सिडर करत नाही. म्हणून इथं जनरली हा वर्ड इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर पुढे, फॉर फाइंडिंग द सोल्युशन्स ऑफ द ट्रायंगल विथ फर्स्ट प्रूव्ह द फॉलोइंग रिझल्ट्स. आता हे जे आहे तर आपल्याला हे रिझल्ट्स प्रूव्ह करायचे आहेत. पुढच्या स्लाईडवर मी हे प्रूव्ह करून दाखवतो तुम्हाला. तर आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे साईन रूल, कोसाईन रूल आणि प्रोजेक्शन रूल. तर ह्या 3 रूल्सचे प्रूफ्स बघायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय शिकलो आपण, हा पॉईंट म्हणजे 3 साईड आणि 3 अँगल, 3 साइड्स अँड 3 अँगल्स, त्याला पार्ट्स ऑफ ट्रायंगल म्हणतो. याच्यामध्ये 3 पार्ट दिलेले असतील अननोन, तर उरलेले 3 पार्ट काढता येतात. त्याच्यामध्ये ॲटलिस्ट एक साईड पाहिजे. याच्यामध्ये काय सांगितलं आहे, ऑब्लिक ट्रायंगल. जनरली आपण राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करत नाही सोल्युशन काढताना ट्रायंगलचं, पण जर त्याच्यामध्ये राईट अँगल आलं तर त्याला आपण काय म्हणतो, ऑब्लिक ट्रायंगल. जनरली म्हटलंय, कधी जनरली म्हणजे ऑलवेज आपण कन्सिडर करत नाही असं नाही. आणि आता चौथा पॉईंट आपल्याला त्याच्यामध्ये साईन रूल, कोसाईन रूल आणि प्रोजेक्शन रूल्स प्रूव्ह करायचे आहेत. आलं लक्षात, ठीक आहे. तर आता बघूयात आपण काय लिहिलं इथे, साईन रूल. तर हा साईन रूल प्रूव्ह करूया आपण.
इथे थिअरम लिहिलं आहे मी. इफ ए बी अँड सी आर मेजर्स ऑफ ट्रायंगल ABC and small a small b small c are small a small b small c are lengths of sides opposite to the angles AB and C respectively, then prove this result. हा रिझल्ट आहे. काय आहे तो? स्मॉल a अपॉन साइन a, स्मॉल b अपॉन साइन b आणि स्मॉल c अपॉन साइन c आणि ती लेंथ आहे 2r. किती आहे ती लेंथ? 2r. मग r काय आहे? तर r इज सर्कम रेडियस ऑफ ट्रायंगल ABC. ते 2r खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा मी इथे एक ट्रायंगल काढतो. बघा ABC. ABC आर द मेजर्स ऑफ अँगलचे मेजर्स घेतले. त्याच्यानंतर स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी काय दिलं आहे? स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी. तर ए अँगलच्या अपोजिट साईडची लेंथ आहे स्मॉल ए, ही लेंथ आहे स्मॉल ए. त्याच्यानंतर बीच्या अपोजिट साईडची लेंथ आहे ही स्मॉल बी आणि सीच्या अपोजिट साईडची लेंथ किती आहे? स्मॉल सी. असं जर असेल तर हा स्मॉल ए अपॉन याचा साइन रेशो, स्मॉल बी अपॉन याचा साइन रेशो आणि स्मॉल सी अपॉन ह्या सी अँगलचा साइन रेशो, हे तीनही रेशो इक्वल असतात. आणि ते कुणाचे इक्वल असतात? 2rचे इक्वल असतात. आर इज काय आहे? आर इज सर्कम रेडियस. आर काय आहे? सर्कम रेडियस. सर्कम रेडियस म्हणजे काय? याचं जर आपण काय काढलं, ह्या ट्रायंगलचं जर आपण सर्कल काढलं, सर्कल, तर ही सर्कम रेडियस ही आहे r आणि ह्या ट्वाईस आरच्या इक्वल. हा रेशो किती असणार आहे? हा a अपॉन साइन ए किती असणार आहे? ह्या रेडियसच्या ट्वाईस असणार आहे. b अपॉन साइन बी किती असणार आहे? ह्या रेडियसच्या ट्वाईस असणार आहे. हा रिझल्ट आहे. हा रिझल्ट प्रूव्ह करायचा आहे. तर तुम्हाला हे थिअरम समजलं का? नेमकं काय आहे याचा प्रूफ बघूया आपण. बघा आता इथे काय करूयात आपण? कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम काढूया. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. मी इथे एक ट्रायंगल घेतलं. खूप सिंपल प्रूफ आहे. ट्रायंगल ए बी आणि सी, ट्रायंगल ABC. आता हा प्रूफ बघण्याच्या अगोदर इथे एक कन्सेप्ट बघा. पोलर कोऑर्डिनेट्स. पोलर कोऑर्डिनेट्सची कन्सेप्ट काय आहे की तुम्हाला जर ही लेंथ माहीत असेल, ही जर लेंथ माहीत असेल, समजा r असेल ती, आणि हा अँगल जर माहीत असेल, पण तो अँगल कसा पाहिजे? स्टँडर्ड पोझिशनमध्ये. स्टँडर्ड पोझिशनमध्ये पाहिजे म्हणजे त्याचा इनिशियल आर्म पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर आणि व्हर्टेक्स कुठं पाहिजे? ओरिजिनवर. त्याला म्हणायचं स्टँडर्ड पोझिशन. हा अँगल थिटा स्टँडर्ड पोझिशनमध्ये आहे आणि रेडियस त्याची ही आर जी आहे तर त्याला वेक्टर रेडियस म्हणतो आपण, बरोबर? रेडियस वेक्टर म्हणतो आपण. पोलर कोऑर्डिनेट्समध्ये बघितलं आहे. मग ह्या दोन गोष्टी जर तुम्हाला माहीत असतील तर याचे पोलर कोऑर्डिनेट्स आपण r, θ लिहितो, बरोबर आहे. आणि त्या पोलर कोऑर्डिनेट्सला पण एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये जर एक्सप्रेस करायचं असेल तर एक्स कोऑर्डिनेट काय लिहितो रे आपण? एक्स कोऑर्डिनेट एक्स इज इक्वल टू, हे महत्त्वाचं आहे, एक्स इज इक्वल टू काय लिहितो आपण? r cos θ. आणि वाय कोऑर्डिनेट काय लिहितो? r sin θ. हा थिटा स्टँडर्ड पोझिशनमध्ये आणि हे डिस्टन्स माहीत पाहिजे. नीट लक्षात घ्या, पोलर कोऑर्डिनेटची कन्सेप्ट इथे यूज करायची. काय? हे डिस्टन्स म्हणजे r आणि हा थिटा स्टँडर्ड पोझिशनमध्ये माहीत असेल तर एक्स आणि वाय कोऑर्डिनेट लिहितो पीच आहे. अजून दुसरी एक कन्सेप्ट काय बघायची इथे? दुसरी एक कन्सेप्ट काय बघायची? तर इथे 1 2 3 4 1 2 3 4. समजा इथे 3,4 जर पॉईंट प्लॉट केला, 3,4 जर पॉईंट प्लॉट केला तर तो पॉईंट असा लिहितो आपण 3,4. तर हे डिस्टन्स कुणा एवढं असतं रे? हे डिस्टन्स हे 4 आहे ते त्याच्या वाय कोऑर्डिनेट एवढं असतं आणि हे डिस्टन्स कुणा एवढं असतं? त्याच्या एक्स कोऑर्डिनेट एवढं असतं. एक्स कोऑर्डिनेट 3 आहे, एक्स कोऑर्डिनेट एवढं हे डिस्टन्स, वाय कोऑर्डिनेट एवढं हे डिस्टन्स. कोणताही पॉईंट असेल, समजा इथे P असेल x1 y1, तर
हे डिस्टन्स, हे दोन डिस्टन्स आहे सांगा, हे डिस्टन्स त्याच्या वाय कॉर्डिनेट एवढं असतं, हे डिस्टन्स त्याच्या एक्स कॉर्डिनेट एवढं असतं. तर या दोन कन्सेप्ट लक्षात घ्या इथे, पोलर कॉर्डिनेट आणि ही डिस्टन्सवाली कन्सेप्ट. आता आपण येऊया परत आपल्या ट्रायंगलकडं, ह्या वरती काढलेल्या. तर बघा मी हे इरेज करतो. वाय कॉर्डिनेट. आता इथे मी ह्याचे पोलर कॉर्डिनेट्स लिहितो. समजा आता ही लेंथ किती आहे, सीच्या अपोजिट व्हर्टेक्स ही किती लेंथ आहे, स्मॉल सी. स्मॉल सी. एच्या अपोजिट व्हर्टेक्स ही स्मॉल ए लेंथ. सी व्हर्टेक्सच्या अपोजिट, सॉरी बी व्हर्टेक्सच्या अपोजिट स्मॉल बी. ए व्हर्टेक्सच्या अपोजिट स्मॉल ए. सी व्हर्टेक्सच्या अपोजिट स्मॉल सी. आता हा अँगल आहे ए, ह्या अँगलला काय म्हटलं आहे आपण, ए. आता हा अँगल माहीत आहे. इथं पोलर कॉर्डिनेटची कन्सेप्ट काय आहे, तुम्हाला हे डिस्टन्स आर माहीत असेल आणि हा अँगल थीटा माहीत असेल. तर पीचा एक्स कॉर्डिनेट काय होतो, एक्स कॉमा वाय. एक्स कॉर्डिनेट काय होतो, आर कॉस थीटा. आणि वाय कॉर्डिनेट काय होतो, आर साइन थीटा. हे आर डिस्टन्स माहीत असेल, हा थीटा स्टँडर्ड पोझिशनमध्ये माहीत असेल, तर पीचे एक्स आणि वाय कॉर्डिनेट, एक्स कॉर्डिनेट आर कॉस थीटा, आर याचा कॉस रेशो, वाय कॉर्डिनेट आर या थीटाचा साइन रेशो. मग आता हे डिस्टन्स तुम्हाला बी माहीत आहे, हे डिस्टन्स तुम्हाला बी माहीत आहे. हा अँगल आहे ए, हा अँगल ए माहीत आहे. मग ही कन्सेप्ट इथे यूज करायची. तर पी सारखे सीचे कॉर्डिनेट्स काय होतील, काय होतील सीचे कॉर्डिनेट. ही डिस्टन्स आर ऐवजी आहे बी आणि हा अँगल थीटाऐवजी आहे ए. तर काय होतील ते, बी कॉस ए. आणि वाय कॉर्डिनेट काय होईल, बी साइन ए. बी साइन ए होईल वाय कॉर्डिनेट. ही पोलर कॉर्डिनेटची कन्सेप्ट इथे यूज केली. समजलं हे. नाव आता इथे काय करूयात, बघा इथे मी एम सी एम हाईट काढली. सी एम काय काढली, हाईट. आता ही सी एम हाईट काय होईल, इथे राईट अँगल ट्रायंगल दिसतं. ह्या पॉईंट सीची ही लेंथ किती असणार आहे, त्याच्या वाय कॉर्डिनेट एवढी असेल की नाही, बी साइन आहे एवढी. म्हणजे ही लेंथ काय आहे, बी साइन आहे. मग ह्या फिगरवरून लेंथ सी एम किती आहे, ह्या फिगरवरून लेंथ सी एम किती आहे, बी साइन आहे. बी साइन ए एवढी लेंथ आहे. आता हा स्लाइड करायचा ट्रायंगल, हा ट्रायंगल काय करायचा, इकडे स्लाइड करायचा थोडक्यात. तर तो स्लाइड करूया. आता इथे मी दुसरी फिगर काढतो. थोडासा हा वाय ॲक्सिस कट करतो, थोडासा छोटा करतो वाय ॲक्सिस. आता अजून एक फिगर काढतो मी इथे. वाय ॲक्सिस एक्स ॲक्सिस तसाच आहे, हा एक्स ॲक्सिस तसाच, हा वाय ॲक्सिस तसाच. हा ट्रायंगल मला इकडे स्लाइड करायचा आहे. मी ह्याच्यावरून काय काढलं आहे, ही लेंथ सी एम किती काढलेली आहे, ही वरती लिहितोय मी, लेंथ सी एम बी साइन ए काढलेली आहे, बरोबर आहे. आता पुन्हा मला लेंथ सी एम तशीच ठेवायची. इथे फक्त काहीच ट्रायंगलमध्ये काही चेंज करायचं नाही. हा ट्रायंगल इकडे स्लाइड करायचा आहे. म्हणजेच जशी खिडकीची काच स्लाइड होते ना इकडे तिकडे, बरोबर आहे, तसा हा ट्रायंगल अलॉंग द एक्स ॲक्सिस इकडे स्लाइड केला असा. तर हा बी पॉईंट मला ओरिजिनला घ्यायचा आहे आणि हा ए पॉईंट असा इकडे स्लाइड केला, हा इथे येईल. आणि हा सी पॉईंट स्लाइड केला ट्रायंगल. आता सांगा
हे मेजर्स वगैरे काहीही बदलले नाही. खिडकी स्लाईड केली म्हणजे तिचे मेजरमेंट बदलतात का? नाही. तसं इथे हा ट्रायंगल स्लाईड केला इकडे अलॉंग द एक्स ॲक्सिस, त्याचं कुठलंही मेजर बदलणार नाही. आता ह्या अँगलचं मेजर काय आहे? बी. मग तो बी अँगल आहे, तर हा एवढा अँगल काय होणार आहे? हा एवढा अँगल काय होणार आहे? हा बी आहे आणि हा टोटल किती आहे? पाय आहे 180. तर हा एवढा अँगल होईल पाय मायनस बी. लक्षात आलं? हा बी आहे, हा टोटल अँगल आहे 180 म्हणजे पाय, हा एवढा आहे 180 मायनस पाय. बरोबर आहे? तर सॉरी, हा आहे पाय, एवढा आहे पाय, हा आहे बी, तर एवढा अँगल काय होईल? पाय मायनस बी होईल. बरोबर? पाय मायनस बी. आता पाय मायनस बी स्टँडर्ड पोझिशनमध्ये आहे. आता पुन्हा ही हाईट CM जी आहे ती तशीच ठेवली. आता मला सीचे कॉर्डिनेट बदललेले असतील, सीचं प्लेस बदललं स्लाईड केल्यावर, तर सीचे कॉर्डिनेट्स काय असतील ते सांगायचे. सीचे कॉर्डिनेट्स परत, आता हे डिस्टन्स किती आहे? एच्या अपोजिट साईड आहे ही, तर याच्यावरून ही स्मॉल ए लेंथ आहे. ही लेंथ किती आहे? स्मॉल ए आहे. मग ही लेंथ माहीत आहे आणि हा अँगल स्टँडर्ड पोझिशनमध्ये आहे. तर हे पोलर कॉर्डिनेट्स काय व्हायला पाहिजेत? आता सॉरी, वाय ॲक्सिस गेला. तर हे पोलर कॉर्डिनेट्स आता काय होतील? अजून हा पण गेला का? सीचे पोलर कॉर्डिनेट्स, एक्स कॉर्डिनेट काय होईल त्याचा? सीचा एक्स कॉर्डिनेट हा अँगल आहे पाय मायनस बी, म्हणजेच तो, आणि ही लेंथ आहे ए, तर ए कॉस तो अँगल किती आहे? जसा हा अँगल किती होता? ए, ही लेंथ आणि हा अँगल ए होता, तसं ही लेंथ आणि हा अँगल स्टँडर्ड पोझिशनमध्ये, तर तो अँगल इथं ए कॉस जसं ए आहे तसं इथं पाय मायनस बी होईल, कॉमा. आता दुसरे काय होईल? वाय कॉर्डिनेट त्याचा ये, हे ए साइन पाय मायनस बी होईल. बरोबर? आता सांगा, आता हे डिस्टन्स कुणा एवढं असेल? ही लेंथ CM, लेंथ CM काय असेल? त्याच्या वाय कॉर्डिनेट एवढी असेल. मग ती काय असेल? ए साइन पाय मायनस बी असेल. मग आता इज इक्वल टू ए तसाच आणि साइन पाय मायनस बी, साइन पाय मायनस थिटा अलाइड अँगल काय होतो? तो कॉस बी होतो. बरोबर आहे? सॉरी, कॉस बी नाही, सॉरी, साइन बी होतं. मग आता ही लेंथ CM स्लाइड केल्यावर बदलणार आहे का इकडे? नाही. इथं जी लेंथ CM आलेली आहे तीच लेंथ CM इथं पण आहे. मग आता हे रिलेशन फर्स्ट आहे, हे रिलेशन सेकंड आहे, तर फ्रॉम 1 and 2 काय लिहू शकतो? 1 and 2, फ्रॉम 1 and 2 हे बी साइन ए इज इक्वल टू हे ए साइन बी लिहू शकतो. बरोबर आहे? मग आता त्याच्यावरून काय होईल रे? ते साइन ए अपॉन, हे साइन ए असंच ठेवलं, हा ए इकडे ट्रान्सपोज केला आणि ते साइन बी तसंच ठेवलं, बी ट्रान्सपोज केला, डिव्हाइड होईल. तर हे रिलेशन मिळालं आपल्याला. बरोबर आहे? और याचा रेसिप्रोकल पण मिळेल, ते असंही मिळेल. और हा ए तसाच ठेवला आणि हा साइन ए ट्रान्सपोज केला, तर ए अपॉन साइन ए, आणि बी तसाच ठेवला हा आणि साइन बी ट्रान्सपोज केलं तर साइन बी मिळेल. बरोबर आहे? हे रिलेशन मिळेल. मग आता एकतर हे किंवा याचे डायरेक्ट रेसिप्रोकल घेऊ शकतो. सिमिलरली तुम्ही अजून हा बी व्हर्टेक्स किंवा सी व्हर्टेक्स ओरिजिनल घेतला आणि स्लाइड केला तर तुम्ही काय प्रूव्ह करू शकता? सिमिलरली काय प्रूव्ह होईल? साइन बी अपॉन बी इज इक्वल टू साइन सी अपॉन सी. म्हणजेच काय मिळेल? हा रिझल्ट मिळेल काय? ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी, सी अपॉन साइन सी. असं जर घेतलं तर इज इक्वल टू अजून काय मिळणार आहे? सी अपॉन साइन सी. हा रिझल्ट.
म्हणजेच टोटल हे सगळं प्रूव्ह होतं. ए अपॉन साईन ए इज इक्वल टू बी अपॉन साईन बी इज इक्वल टू सी अपॉन साईन सी. कळालं? तर हा एवढा सिम्पल प्रूफ आहे फक्त 2 लाईनमध्ये. ह्या फिगरवरून हे लिहिलं, ह्या फिगरवरून हे लिहिलं, त्याच्यावरून हे सिमिलरली प्रूव्ह होतं आहे. आपल्याला बाकीचे पण तुम्ही व्हर्टेक्स बी घेतला इथं, बी किंवा सी घेतला ओरिजिनवर तर दुसरा रिझल्ट. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की बी किंवा सी बरोबर इकडं व्हर्टेक्स घेतला की आणखी दुसरा रिझल्ट मिळेल. त्याच्यावरून हे रिझल्ट प्रूव्ह करता येतो. समजला साईन रूल तुम्हाला? मे बी दिस इयर याचा प्रूफ परीक्षेला येणारच नाही मला वाटतं. मला परत एकदा चेक करावं लागेल रिझल्टमध्ये आहे की रिड्युस्ड सिलेबसमध्ये आहे की नाही, येणार आहे की नाही. मी सांगेल लाईव्ह क्लासमध्ये तुम्हाला. पण हा रिझल्ट बाकीच्या जेईच्या दृष्टीने तर इम्पॉर्टंट आहे. रिझल्ट म्हणजे काय की ते कसं आलं ही कन्सेप्ट माहीत पाहिजे. ठीक आहे? तर आता इथे व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थित लिहून घ्या. याचा डिटेल प्रूफ तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे. डिटेल म्हणजे बाकीचं डिस्क्रिप्शन. मी फक्त इथे काय केलं आहे तुम्हाला फिगरच्या सहाय्याने हे समजावून सांगितलं आहे. ठीक आहे? इथे पॉज करून लिहा. आता पुढे बघायचं आहे आपल्याला साईन रूलचे रिमार्क्स. आता साईन रूल काय आहे? ए अपॉन साईन ए इज इक्वल टू बी अपॉन साईन बी इज इक्वल टू सी अपॉन साईन सी. आणि तो रिझल्ट आहे 2rच्या इक्वल. आर काय आहे? सरकम रेडियस. आर इज सरकम रेडियस ऑफ ट्रायंगल ABC. पहिली रिमार्क. दुसरी रिमार्क काय? हे कसं लिहिता येतं परत? और साइन ए अपॉन स्मॉल ए, साइन बी अपॉन स्मॉल बी, साइन सी अपॉन स्मॉल सी इज इक्वल टू 2r. समजलं हे? नाव तिसरी रिमार्क काय आहे ते अजून? हे साइन ए अपॉन ए इज इक्वल टू साइन बी अपॉन बी इज इक्वल टू साइन सी अपॉन सी इज इक्वल टू के. कॉन्स्टंट जर लिहिला, कॉन्स्टंट पॉझिटिव्ह, हा कॉन्स्टंट कसा आहे? पॉझिटिव्ह. तो निगेटिव्ह येणार नाही. तो निगेटिव्ह काय येणार नाही त्याचं रिझन आहे ही लेंथ ए जी आहे, ए काय आहे? ए काय आहे? लेंथ आहे साईडची, ट्रायंगलच्या साईडची लेंथ आहे ना. ABC ट्रायंगलच्या साईडच्या लेंथ्स आहेत, त्या कधी निगेटिव्ह नसणार आहेत. हे अँगल कधी निगेटिव्ह नसणार आहेत. ABC अँगल, ट्रायंगलचे अँगल आहेत ते निगेटिव्ह नसणार आहेत कधीच. मग त्यांचे रेशिओसुद्धा कसे असणार आहेत? पॉझिटिव्ह असणार आहेत. आणि ह्या ट्रायंगलची जी त्याचे साईन रेशिओ आहेत, साईन रेशिओ ते कधी कधी अँगल 90च्या वरती जाईल ट्रायंगलचे असल्यामुळे. ट्रायंगलचा प्रत्येक अँगल इथं म्हणजे चौथी रिमार्क तीच येणार आहे. 0 डिग्री इज लेस दॅन ए is less than 180, 0 degree is less than B is less than 180 degree, 0 degree is less than C is less than 180 degree. हे असं का लिहिलंय मी? हे असं का लिहिलंय? कारण ट्रायंगलचे अँगल 0 आणि 180च्या मध्ये असतील. हे बरोबर आहे. ए हा अँगल काय असायला पाहिजे? B, हा C आणि हा A. तर हे अँगल्स कसे असतील? 0 आणि 180च्या मध्ये मेजर्स असतील यांचे. ते कधी 0 नसेल किंवा 180 नसेल, त्यांच्यामध्येच मेजर्स असणार आहे. ती पुढची रिमार्क लिहिली मी. आणि मग आता त्याच्यावरून ही रिमार्क, हा के पॉझिटिव्ह का? तर 0 to 180च्या दरम्यान साईन रेशो कसा असतो? ऑलवेज पहिल्या आणि दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये साईन रेशो ऑलवेज कसा असतो? पॉझिटिव्ह असतो. मग तो पॉझिटिव्ह असेल तर हे न्यूमिरेटर सगळीकडे पॉझिटिव्ह येईल. डिनॉमिनेटर लेंथ आहे साईडची, म्हणजे ते पॉझिटिव्हच येईल. तर हा प्रत्येक रेशो पॉझिटिव्ह अपॉन पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह अपॉन पॉझिटिव्ह काय येणार आहे? पॉझिटिव्ह. म्हणून हा के कॉन्स्टंट ऑलवेज कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. हे सगळे अँगल्स कसे आहेत? सगळे अँगल्स 0 आणि 180च्या मध्ये आहेत. आता अजून रिमार्क काय लिहिता येते याच्यावरती? अजून एक रिमार्क लिहूया आपण. तर हे जे लिहिलेलं आहे मी फ्रॉम 3rd, हा 5वा रिझल्ट फ्रॉम 3, हे साइन ए इज इक्वल टू ए के. साइन ए हा रेशिओ इज इक्वल टू ए जर घेतला तर ए के होईल.
हा रेशो इज इक्वल टू के जर घेतलं तर साईन बी इज इक्वल टू बी ट्रान्सपोज केला तर साईन बी इज इक्वल टू बी के होईल. हा साईन सी अपॉन सी इज इक्वल टू के घेतलं तर साईन सी इज इक्वल टू काय होणार आहे, साईन सी इज इक्वल टू काय होईल, सी के होईल. और आता अजून काय लिहू शकता, और तुम्ही हे उलटा लिहिला रिझल्ट. समजा हे असं लिहिलं उलटं, ए अपॉन साइन ए, बी अपॉन साइन बी, सी अपॉन साइन सी इज इक्वल टू के लिहिलं तर ए इज इक्वल टू काय लिहिलं, के साइन ए, बी इज इक्वल टू काय येईल, स्मॉल बी इज इक्वल टू धिस इज इक्वल टू के जर घेतलं तर के साइन बी आणि स्मॉल सी इज इक्वल टू काय येईल, के साइन सी येईल. हे रिझल्ट युजफुल आहेत 5 आणि 6 नंबर्स, ते आपल्याला यूज करायचे आहेत. समजलं तर ह्या रिमार्क्स आहेत, ह्या रिमार्क्स लिहून घ्या. मध्ये मी एक इरेज केली, तुम्ही व्हिडिओ बॅक घेऊन ती रिमार्क लिहून काढा. साइन रूलच्या रिमार्क्स समजल्या. इथे व्हिडिओ पॉज करून हे सगळं लिहून घ्या. 10, 9